नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे, मराठी विभाग, करवीर पुंजाबाबा गोवर्धनी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी तालुका, इगतपुरी जिल्हा, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे प्रथम वर्ष वाणिज्य सत्र पहिले या वर्गासाठी आणि प्रथम सत्रासाठी जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमासाठी आहे त्या पाठ्यपुस्तकाचे नाव उत्कर्ष वाटा. उत्कर्ष वाटा या पाठ्यपुस्तकातून आज आपण अभ्यास घटक घेत आहोत. सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा या लेखाचे लेखक आहे महाराजा सयाजीराव गायकवाड. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवन परिचय आपण पाहूया. जन्म नाव गोपाळराव काशीराम गायकवाड, मुक्काम कळवाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. 1875 ते 1939 या कालखंडात बडोदा संस्थानचे अधिपती म्हणून त्यांनी कामकाज केलेले आहे. बडोदा संस्थानच्या विकासासाठी विविध योजना त्यांनी निर्माण केल्या. याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यामध्ये प्रामुख्याने बाल विवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, स्त्रियांना वारसा हक्क, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह, घटस्फोट संबंधित कायदे, दलितांसाठी 18 शाळा सुरू केल्या. विशेषतः शेती आणि शेतकरी यांच्या हिताकडे विशेष लक्ष दिले. खऱ्या अर्थाने महाराजा सयाजीराव गायकवाड हे सुधारणावादी विचार समाजात रुजवणारे आणि त्यासाठी प्रत्यक्षात कृती करणारे असल्याने त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे हे इतिहासात ज्ञात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दीपस्तंभ यशाच्या या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या वर्गाच्या अनुषंगाने आणि आपल्या विषयाच्या अनुषंगाने असणारे वेगवेगळे प्रकारचे अभ्यासाचे व्हिडिओज आपल्याला पाहता येतील. त्यासाठी दीपस्तंभ यशाचा हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास घटक घेतलेला आहे. त्या अभ्यास घटकाचे नाव आहे सहकारी चळवळ, शेती आणि सुधारणा. या अभ्यास घटकाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरे. प्रश्न क्रमांक 1. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी कोणत्या परिषदेत आपले विचार मांडले होते? याचं योग्य उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सहकारी मंडळाच्या प्रथम परिषदेत आपले विचार मांडलेले होते. प्रश्न क्रमांक 2. सहकारी मंडळाच्या परिषदेत सहभागी होण्यामागे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कोणते हेतू होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1. स्वतः महत्वाच्या चळवळीत किती लक्ष घालतो हे सर्वांना दर्शविणे, आणि 2. राज्याच्या चारी प्रांतातून जे मंडळाचे प्रतिनिधी येणार आहेत त्यांना भेटण्याची संधी मिळणार होती हे हेतू होते. प्रश्न क्रमांक 3. महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आपल्या प्रजेबद्दल काय वाटते? योग्य उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आपल्या प्रजेची नैतिक व आर्थिक उन्नती व्हावी असे वाटते. प्रश्न क्रमांक 4. भारतीयांचा प्रामुख्याने कोणता मुख्य व्यवसाय आहे? याचं योग्य उत्तर आहे शेती हा प्रामुख्याने मुख्य व्यवसाय आहे. देशातील 75% अधिक लोक या शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
प्रश्न क्रमांक 5. सहकारी मंडळी ही फार उपयुक्त संस्था आहे असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना का वाटते? याचं योग्य उत्तर आहे, सहकारी मंडळी ही संस्था फार उपयुक्त आहे कारण तिचा हेतू लोकांना टापटीपणे व्यवहार करण्यास शिकवणे, त्यांचे उद्योगधंदे वाढीस लावणे आणि सर्वांच्या जीवनक्रमाचा दर्जा सुधारणे हे निश्चित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणाच्या संदर्भात निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न सोडवता येत नाहीत? योग्य उत्तर आहे, नगरजीवन आणि ग्रामजीवन यांच्या संदर्भातील निर्माण झालेले गुंतागुंतीचे प्रश्न सोडविता येत नाहीत. प्रश्न क्रमांक 7. ग्रामजीवनाच्या दृष्टीने कोणास विशेष महत्व आहे? प्रश्न पुन्हा सांगतो, ग्रामजीवनाच्या दृष्टीने कोणास विशेष महत्व आहे? उत्तर आहे, ग्रामजीवनाच्या दृष्टीने सहकार तत्वांना विशेष महत्व आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांचे जीवन खडतर होत आहे? याचं योग्य उत्तर आहे, आपसातील वैर, क्षुल्लक कुरबुरी यांच्यामुळे आणि जगाची वाढती प्रगती व संस्कृती यांच्या संपूर्ण अज्ञानामुळे शेतकरी लोकांचे जीवन खडतर होत आहे. प्रश्न क्रमांक 9. गावकऱ्यांचे सुख आणि उत्पन्न कशाने वाढेल? उत्तर आहे, क्रय विक्रय आणि व्यव उत्पादन या बाबतीत गावकरी एक होऊन व्यवहार करू लागले तरच त्या प्रमाणात त्यांना सुख मिळेल, उत्पन्न वाढेल. जनतेच्या सर्व दुःखाचे मूळ आर्थिक अडचणीत आहे. प्रश्न क्रमांक 10. सहकारी चळवळीची गरज कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे, जिथे जिथे अज्ञान, दारिद्र्य, अविचार आणि दुर्गुण माजलेले आहेत त्या ठिकाणी सहकार चळवळीची खरी गरज आहे. प्रश्न क्रमांक 11. सहकार चळवळीच्या माध्यमातून कोणत्या देशाने शेतीची प्रगती केलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे, सहकार चळवळीच्या माध्यमातून जर्मनी, डेन्मार्क, हॉलंड या देशाने शेतीची प्रगती केली आहे. प्रश्न क्रमांक 12. शेती विकासासाठी कोणता रामबाण उपाय आहे? उत्तर आहे, सहकार चळवळ विकसित करणे हाच शेती विकासासाठी रामबाण उपाय आहे असे लेखकास वाटते. प्रश्न क्रमांक 13. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी कोणते प्रयत्न केले? याचं उत्तर आहे, शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जमिनीच्या शेतसाराची आकारणी सारासार विचाराने केली. जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन ते अधिक लोकोपयोगी केले. शेतकरी लोकांची हमखास प्रगतीच साधतील असे नवीन कायदे केले. शेतीसाठी रस्ते निर्माण केले, रेल्वे सुरू केल्या, तलाव बांधले, मोफत शिक्षणाची सोय सर्व गावातून त्यांनी करून दिली. अशा प्रकारे
शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न हे निश्चितच महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 14. सहकार चळवळ चालविणाऱ्यांचे कोणते गुण दिसून येतात? याचं योग्य उत्तर आहे स्वतःचे गुण सिद्ध करणे व त्याद्वारे लोककल्याण साध्य करण्याची संधी प्राप्त करून घेणे हे 2 गुण दिसून येतात. प्रश्न क्रमांक 15. सहकार चळवळीसाठी कामे करणे हिताचे आहे असे का वाटते? मी प्रश्न पुन्हा सांगतो. सहकार चळवळीसाठी कामे करणे हिताचे आहे असे का वाटते? याचं योग्य उत्तर आहे सहकार चळवळीच्या माध्यमातून कामे केल्याने देशबांधव आपले सदैव उपकार मानतील. त्यासाठी चळवळीचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे. चळवळीतील बीजशक्तीची जाणीव ठेवा, कारण या चळवळीच्या माध्यमातून सर्वत्र यश मिळत आहे आणि या यशासाठी चळवळीची कामे करावीत असे लेखकाचे विचार व्यक्त केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16. जाती व्यवस्था आणि उद्योग व्यवसाय या संदर्भात महाराजा सयाजीराव गायकवाड यांना काय वाटते? याचे योग्य उत्तर आहे भारतात अनेक जाती संस्था आहेत. जाती संस्थांच्या व्यवस्थामुळे विविध व्यवसायांची विभागणी करण्यात आलेली आहे. जो तो आपल्याच व्यवसायामध्ये पारंगत आहे, त्यामुळे तो इतर व्यवसायाकडे वळत नाही. परिणामी तरुणांची इतर व्यवसाय करण्याची शक्ती कमी झालेली आहे असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वाटते. प्रश्न क्रमांक 17. बडोदे राज्यात सहकारी संस्थांची संख्यात्मक प्रगती किती आहे? याचं योग्य उत्तर आहे बडोदे राज्यात 236 सहकारी संस्था आहेत. त्यांचे सभासद 600च्या वर आहेत आणि त्यांनी 4.5 लाख रुपयांचे भांडवल निर्माण केले आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हेतू कोणता होता? याचं योग्य उत्तर आहे सहकारी संस्था स्थापन करण्यामागे विविध हेतू होते. त्यामध्ये जनता स्वावलंबी होण्यास शिकेल हे तत्व सर्वमान्य करणे, लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास संधी निर्माण होईल असे हेतू होते. प्रश्न क्रमांक 19. सहकारी चळवळी संदर्भात मुलकी अधिकाऱ्यांमध्ये कोणती जाणीव निर्माण झालेली आहे? प्रश्न पुन्हा सांगतो. सहकारी चळवळी संदर्भात मुलकी अधिकाऱ्यांमध्ये कोणती जाणीव निर्माण झालेली आहे? याचं योग्य उत्तर आहे काही मुलकी खात्यातील अधिकारी या चळवळीत हौसेने लक्ष घालीत आहेत. आपली खेडी सुसंघटित व बाळशेदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे शेतीची सुधारणा झाली तर किती छान गोष्टी होईल या संदर्भात मुलकी अधिकाऱ्यांना जाणीव झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. कर्तव्य न करणाऱ्या मुलकी अधिकाऱ्यांसंदर्भात महाराजा सयाजीराव गायकवाड यांना काय वाटते? योग्य उत्तर आहे जो अंमलदार चळवळीच्या विकासात लक्ष देत नाही, भाग घेत नाहीत, तो अधिकारी आपल्या जागेस अपात्र आहे. कारण चळवळीचा विटाळ मानणाऱ्या अंमलदारांना सहकार संबंधीची व प्रजेसंबंधीच्या स्वकर्तव्याचे
मर्मच कळलेले नाही असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वाटते. प्रश्न क्रमांक 21. सहकारी चळवळ विकसित करण्यामागे पाश्चात्य देशातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या नावाचा संदर्भ दिलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पाश्चात्य देशात रफिसन, सर होरेस प्लँकेट आणि काउंट लुजेटी या अधिकाऱ्यांच्या नावाचा संदर्भ दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. जिल्हा लोकल बोर्डाचे कोणते कर्तव्य आहे? उत्तर आहे शेती आणि सहकार क्षेत्राची उन्नती हेच जिल्हा लोकल बोर्डाचे कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 23. संमेलनात उपस्थित असणाऱ्यांना कोणत्या गोष्टींची खात्री पटेल असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वाटते? उत्तर आहे सहकारी चळवळ व शास्त्रीय पद्धतीची शेती हे विषय खरोखरच महत्त्वाचे आहेत याची खात्री पटेल असे वाटते. प्रश्न क्रमांक 24. सहकार चळवळीचे कोणते फायदे आहेत? उत्तर आहे सहकार चळवळीचे काही आर्थिक फायदे आहेत. तसेच या सहकारी चळवळीमुळे खेड्यात पुढारी वर्ग तयार होत आहे ही चांगली बाजू आहे असे वाटते. प्रश्न क्रमांक 25. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्याचे अधिकार का दिले? याचं उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकास होत असतो. प्रजेच्या नैतिक आणि भौतिक सुखासाठी अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच स्थानिक स्वराज्याचे अधिकार दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26. कोणती कामे समाधानकारक होत नाहीत असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वाटत आहे? उत्तर आहे स्थानिक पातळीवर स्वच्छता संदर्भातील कामे योग्य पद्धतीने होत नाही असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वाटते. प्रश्न क्रमांक 27. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सर्वांकडून कोणती अपेक्षा ठेवलेली आहे? उत्तर प्रजेची कायिक, मानसिक व नैतिक उन्नती करीत असताना सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवलेली आहे. प्रश्न क्रमांक 28. राष्ट्र व्यवस्थेच्या दृष्टीने शेतीबरोबर कोणत्या व्यवसायाची उन्नती होणे आवश्यक आहे? मी प्रश्न पुन्हा सांगतो. राष्ट्र व्यवस्थेच्या दृष्टीने शेतीबरोबर कोणत्या व्यवसायाची उन्नती होणे आवश्यक आहे? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्र व्यवस्थेच्या दृष्टीने शेती व्यवसायाच्या उन्नतीबरोबर उद्योग धंद्यांची उन्नती होणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 29. राज्यात कारखाने वाढीसाठी कोणती योजना तयार केली होती? उत्तर राज्यात कारखाने वाढीसाठी कारखानदारांना कमी दराने व्याज देण्याची योजना तयार केली होती. प्रश्न क्रमांक 30. खेड्याची सुधारणा करणे हे काम कोणाचे आहे? उत्तर आहे खेड्याची सुधारणा करणे हे प्रत्येकाचे काम असून यामध्ये जे पुढारी मार्गदर्शक आहेत त्यांचे काम प्रामुख्याने आहे. प्रश्न क्रमांक 31. ग्राम सहकार्याची योजना निर्माण होण्यामागे बुद्धिवान लोकांची कोणती भूमिका होती? उत्तर आहे शेती करण्याची पद्धत सुधारली पाहिजे. आर्थिक व्यवहार अधिक सुज्ञपणे करणे आवश्यक आहे.
लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे होणे आवश्यक आहे. सहकाराचे शस्त्र लोकांचे कल्याण करील अशी बुद्धिमान लोकांची भूमिका होती. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मी आपल्याला विनंती करतो की दीपस्तंभ यशाच्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अभ्यासाच्या अनुषंगाने असणारे वेगळे प्रकारचे व्हिडिओज आपल्याला पाहायला येतील. तसेच हे व्हिडिओ आपणास आवडले तर लाईक करण्यास विसरू नका. धन्यवाद.